चला नमस्कार 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 विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. यूपीएससी प्रिलिम्स 2025 आज पूर्ण झालेली आहे आणि आपण त्या पेपरचं अनालिसिस करणार आहोत. प्रश्न बघूयात, प्रश्न कसे आलेत हे बघूयात, कुठल्या विषयाचे किती प्रश्न आलेले आहेत हे पण बघूयात. आपला एमपीएससीचा जो नवीन पॅटर्न आहे, हा नवीन पॅटर्न हा पूर्णपणे यूपीएससीच्या धर्तीवरती शिफ्ट होतोय आणि म्हणून यूपीएससीच्या पेपरमध्ये नेमकं काय काय विचारलं गेलंय यावर्षी त्याच्यावरती नजर टाकूया. थोडंसं गेल्या काही वर्षांपासून आपल्याला हा पण ट्रेंड लक्षात येतोय की यूपीएससी मध्ये जे महत्त्वाचे टॉपिक्स असतात, महत्त्वाचे विषय असतात, ऑलमोस्ट त्याच विषयांवरती एमपीएससी पण त्या वर्षी प्रश्न विचारते आणि म्हणून आपण जेवढे शक्य आहेत तेवढे प्रश्न अॅनालाइज करण्याचा प्रयत्न करूया. उत्तरं नाही बघायची आहेत, प्रश्नांचं अॅनालिसिस करायचंय. प्रश्न कसे होते, कुठल्या विषयावरती होते, कोणता टॉपिक विचारला गेला होता, कुठल्या गोष्टी विचारल्या गेल्या होत्या, ह्या गोष्टींवरती आपण काय करणार आहोत, नजर टाकणार आहोत. थोडेसे त्या पद्धतीने आपण काय करण्याचा प्रयत्न करूया, नजर टाकण्याचा प्रयत्न करूया की काय काय आलंय एक्झॅक्टली, परीक्षेला कोणत्या कोणत्या गोष्टी विचारल्या गेल्यात हे आपण थोडंसं बघण्याचा काय करूया, प्रयत्न करूया. ठीक आहे, आलं लक्षात. नंतर शेवटी मी तुम्हाला हे पण सांगेन की कुठल्या विषयाचे किती प्रश्न आलेले आहेत, काय प्रश्न आलेले आहेत, कशा पद्धतीने प्रश्न आलेत, सगळं बघूया. ते पण आलं लक्षात. ओके, थोडंसं प्रश्नपत्रिकेवरती नजर टाकूया आधी. ओके, शेवटी बघण्याच्या ऐवजी मी नंतर तुम्हाला सुरुवातीलाच सांगून टाकतो ते की कुठल्या विषयाचे किती प्रश्न आले. ते बरेच विद्यार्थी त्याच्यात इंटरेस्टेड जास्त असू शकतात. ऍक्च्युअल डिटेल अनालिसिस आपण थोडंसं बघायचा प्रयत्न करूया. या प्रश्न क्रमांकावरती जाऊ नका. ओके, ज्या पद्धतीने आम्हाला पेपर सापडले त्या पद्धतीने आम्ही ते पेपर ताबडतोब स्कॅन करून आणलेले आहेत. आलं लक्षात. ओके, येस. सगळ्यात पहिल्यांदा तर प्रश्न क्रमांक 1 जो आहे तो बघूया. थोडासा बघा, नीट लक्ष देऊन बघा. आलं लक्षात. तुम्हाला दिसतंय स्पष्टपणे, नसेल दिसत तर मी झूम करतो. आलं लक्षात. ओके, येस. बघा, ओके. विथ रेफरन्स टू इन्व्हेस्टमेंट कन्सिडर द फॉलोइंग: बॉन्ड, स्टॉक, हेज फंड आणि व्हेंचर कॅपिटल. ओके, जर लक्ष देऊन बघायचं झालं तर तुम्हाला त्याच्यातलं फक्त वर्गीकरण विचारलेलं आहे. हाऊ मेनी ऑफ द अबोव आर ट्रीटेड ॲज अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट फंड्स, म्हणजे सुपर कन्सेप्च्युअल प्रश्न जो आहे तो विचारलेला आहे. खरं बघायचं झालं तर सोपा प्रश्न आहे. जर तुम्ही योग्य पद्धतीने अभ्यास केलेला असेल तर दिस इज कन्सेप्च्युअल. अरे चाललं नाही हे पेन्सिल. ओके, इट इज अ कन्सेप्च्युअल क्वेश्चन आणि कॅटेगरी जर तुम्ही मला विचाराल तर इट इज अ इझी कॅटेगरी. आलं लक्षात. ओके, येस, आहे की नाही. म्हणजे सर काय विचारलंय आम्हाला, मराठी मधले जे विद्यार्थी आहेत ते प्रिपरेशन करत असतील तर त्यांनी बघा, तुम्हाला बॉन्ड, स्टॉक, हेज फंड आणि व्हेंचर कॅपिटल ह्यांच्यामधलं वर्गीकरण विचारलंय आणि त्याच्यातले कोणते कोणते अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट फंड आहेत असा प्रश्न विचारला होता. आलं लक्षात. ओके, येस. त्याच्यानंतर नुसतं एवढंच नाहीये, थोडंसं अजून आता पुढचा प्रश्न बघा. Which of the following are the sources of income for Reserve Bank of India? ओके, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची इन्कम कुठे होते? तुमच्यापैकी जे जे विद्यार्थी नियमितपणे लेक्चर्स करतात, फक्त लेक्चर करतात, फक्त लेक्चर, बाकी काही करायची गरज नाही. लेक्चर केल्या, लेक्चरच्या नोट्स रिवाइज केल्या तरी सुद्धा तुम्हाला ह्याच्यातलं भागणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या चॅप्टर मधलं अत्यंत बेसिक कंपोनंट तुम्हाला विचारलेलं आहे की आरबीआयची कमाई पुढील पैकी कोणत्या कोणत्या टॉपिक्स मधून होते किंवा कोणत्या कोणत्या पद्धतीने होते. पद्धती काय काय विचारल्या होत्या त्या द्या सोडून, त्या नॉर्मल पद्धती आहेत, पण आरबीआयच्या कमाईचे स्त्रोत कोणते कोणते हा प्रश्न अगदी सिंपल मध्ये आपण अभ्यासत असतो. आलं लक्षात. ओके, विथ रेफरन्स टू द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया कन्सिडर द फॉलोइंग इन्फॉर्मेशन. संस्थेचं नाव, त्यांचं कार्य आणि ती कशा पद्धतीने काम करते. उदाहरणार्थ, फॉर एक्झाम्पल, डायरेक्टरेट ऑफ एन्फोर्समेंट ऑफ द फ्युजिटिव्ह इकॉनॉमिक ऑफेंडर्स ऍक्ट 2018, इंटरनल सिक्युरिटी डिव्हिजन 1, मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स, असं स्ट्रक्चर बनवून दिलंय त्यांनी. आलं लक्षात. संस्था त्यांचं काम कुणाच्या अंतर्गत काम करते, संस्था त्यांचं काम कुणाच्या अंतर्गत काम करते, संस्था त्यांचं काम कुणाच्या अंतर्गत काम करते. आणि प्रश्न असा विचारलाय की हाऊ मेनी ऑफ द अबोव रोज इज द इन्फॉर्मेशन करेक्टली मॅच्ड. पुढील पैकी किती रोज मध्ये संस्था, त्यांचं कार्य आणि त्यांची मिनिस्ट्री जी आहे ह्या मिनिस्ट्रीची जोडी जुळलेली आहे, असा प्रश्न तुम्हाला विचारलाय त्यांनी. आलं लक्षात. ओके, येस. मग तो प्रश्न सुद्धा तुम्हाला लक्षात यायला पाहिजे. म्हणजे थोडंसं जर बघितलं तर बऱ्यापैकी आता कॉमन सेन्सचे प्रश्न किंवा
एकदम स्टॅटिकचे प्रश्न जे आहेत ते विचारल्यासारखे थोडेसे दिसतात. लक्षात. परत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा प्रश्न आहे. प्रश्नाकडे तुम्ही फक्त एकदा बघा. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट, विच ऑफ द स्टेटमेंट गिवन अबोव आर करेक्ट. करेक्ट स्टेटमेंट्स विचारले. आरबीआय mandates all listed companies in India to submit a business responsibility and sustainability report, BRSR नावाचा रिपोर्ट जो आहे तो भारतातल्या सर्व लिस्टेड कंपनीजला काय करते, आरबीआय सबमिट करायला सांगते. असं विधान आहे. लक्षात. तुम्ही थोडासा विचार करायचा, कॉमन सेन्स, आरबीआय सांगेल का वगैरे वगैरे टाइप मध्ये. इंडिया A company submitting BRSR makes disclosure in report that largely non-financial in nature. मग त्या BRSR नावाचा जो रिपोर्ट आहे, हा रिपोर्ट मध्ये कसले डिस्क्लोजर्स असतात त्याच्याबद्दल प्रश्न होता. तुम्ही जर मला विचाराल तर हा प्रश्न चालू घडामोडींवरती आधारित होता, करंट अफेअर्स वरती आधारित होता. आलं लक्षात. ओके. येस. करंट अफेअर्स वरती आधारित प्रश्न जो आहे तो तुम्हाला विचारला तर करंट अफेअर्स वरती आधारित कन्सेप्च्युअल क्वेश्चन असा त्या प्रश्नाचं स्वरूप होता. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. मग त्याच्यामध्ये इंडिया इन्कम फ्रॉम अलाइड एग्रीकल्चरल ऍक्टिव्हिटीज लाईक पोल्ट्री फार्मिंग, वूल रिअरिंग इन रुरल एरियाज इज एक्झम्प्टेड फ्रॉम एनी टॅक्स. कुठल्याच प्रकारचं टॅक्स त्याच्यामध्ये लागत नाही, असं त्याच्यामध्ये पहिलं विधान आहे. इन इंडिया रुरल एग्रीकल्चरल लँड इज नॉट कन्सिडर्ड अ कॅपिटल असेट अंडर द प्रोव्हिजन्स ऑफ इन्कम टॅक्स ऍक्ट. ओके. हे जे आहे ह्याच्यामध्ये काय विचारलंय की बाबा ऍग्रीकल्चर आणि त्याच्याशी संबंधित असलेले जे बाकीचे इन्कम स्रोत आहेत त्याच्यावरती टॅक्स लागतो का, पहिला भाग. दुसरा, कोणताच, इथं एनी असा शब्द वापरलाय बरं का, थोडंसं अवेअर राहायला लागतं. एनी टॅक्स. आलं लक्षात. ओके. कोणताच टॅक्स लागत नाही त्याच्यावर का फक्त इन्कम टॅक्स लागत नाही, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आलं लक्षात. ओके. दुसरं, इन इंडिया रुरल एग्रीकल्चरल लँड इज नॉट कन्सिडर्ड कॅपिटल असेट अंडर द प्रोव्हिजन ऑफ इन्कम टॅक्स ऍक्ट. त्याला म्हणजे शेत जमीन जी आहे ह्याला कॅपिटल भांडवली गुंतवणूक मानलं जात नाही इन्कम टॅक्स ऍक्ट मध्ये, असं विधान विचारलंय. आणि कोणते विधान जे आहेत हे करेक्ट आहेत असं प्रश्न विचारलाय. तुम्हाला लगेच उत्तर देण्याची गरज नाहीये, पण प्रश्नाचं स्वरूप कसं आहे, कन्सेप्च्युअल प्रश्न आहेत, फॅक्च्युअल प्रश्न आहेत का अवघड प्रश्न आहेत. अवघड तर बिलकुल नाहीयेत. एक बेसिक लेवलचा तुम्हाला अंडरस्टँडिंग असेल, बेसिक लेवलचं करंट अफेअर्स नित्य नियमाने केलं असेल आणि सिन्सिअरली सगळी पुस्तकं जी आहेत हे गांभीर्याने वाचली असतील तर तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरं सुटतील. आलं लक्षात. ओके. येस. पहिले हे सगळे जे प्रश्न आहेत हे सगळेचे सगळे प्रश्न जे आहेत हे तुम्हाला लक्षात येतील की हे सगळे प्रश्न जे आहेत ते इकॉनॉमिक्सचे आहेत. आलं लक्षात. ओके. येस. आहे की नाही, खूप सारे. म्हणजे आता नेमकं माझ्याकडे जो पेपर आलाय त्याचे 4 सेट्स असतात एबीसीडी. त्याच्यामधला माझ्याकडे जो सेट आलाय, मी मुद्दाम सेट कोणता आलाय ते एबीसीडी मधलं दाखवत नाहीये. हा लक्षात. डायरेक्ट प्रश्नांचं पान ओपन करून ठेवलंय. पण या सेट्स पैकी माझं तुम्हाला सांगणं आहे की माझ्याकडे जो सेट आलाय तो असा सब्जेक्ट वाईजचा आलेला आहे. आलं लक्षात. काय त्याच्यानंतर पुढच्या सेटमध्ये प्रश्न स्क्रॅम्बल केलेले असतात, मिक्स केलेले असतात. ओके. असं होत असतं. त्याच्यामुळे थोडंसं तुम्ही लक्ष देऊन बघा. आता हा 7वा प्रश्न, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. परत स्टेटमेंट 1, स्टेटमेंट 2, स्टेटमेंट 3 म्हणून विचारले. आलं लक्षात. मग त्याच्यामधले बोथ स्टेटमेंट 2 and 3 आर करेक्ट, बोथ ऑफ देम एक्सप्लेन स्टेटमेंट 1. थोडंसं कन्सेप्च्युअल केलेलं आहे. म्हणजे त्यांनी काय सांगितलं की तीनही विधान करेक्ट आहेत, पण दुसरं आणि तिसरं विधान हे पहिल्या विधानाचं स्पष्टीकरण आहे. आपल्याला आतापर्यंत विधान आणि स्पष्टीकरण असे 2च विधान वाचायची सवय. इथं 3 विधानं दिलेत. विधान 1 आणि 2 आणि 3 त्याचं स्पष्टीकरण. आलं लक्षात. की अशा पद्धतीचा हा प्रश्न होता, इकॉनॉमिक्सचाच प्रश्न होता. म्हणजे प्रश्न विचारण्याची थोडीशी प्रत्येक वेळी नवीन पद्धत. तुम्ही जर आठवत असेल तुम्हाला तर गेल्या वर्षी त्यांनी ऑप्शन्सची पद्धत जी आहे ती बदलली होती. आलं लक्षात. ओके. येस. थोडस प्रश्न क्रमांक 17च्या आसपास जाऊया आपण. आलं लक्षात. हा इथे आला 17. आलं लक्षात. ओके. येस. प्रश्न क्रमांक 17 जो आहे, आलं लक्षात. 17 पण बघूया, 16 पण बघूया. आलं लक्षात. ओके. येस. त्याच्यानंतर 15 पण बघूया. आलं लक्षात. 14 पण बघूया. थोडस सगळेच प्रश्न बघूया. म्हणजे इकॉनॉमिक्सच्या पुढचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांच्याकडे आपण जाण्याचा प्रयत्न करूया. बघा, प्रश्न तर बघायचे आहेत आपल्याला, पण नीट लक्ष देऊन बघा. आलं लक्षात. ओके. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स अबाउट राजा राम मोहन रॉय. राजा राम मोहन रॉय यांच्याबद्दल प्रश्न विचारलाय. विधान क्रमांक 1, विधान क्रमांक 2. ही possessed great love and respect for the traditional philosophical systems of the East.
आलं लक्षात. दुसरं, ही डिझायर्ड हिज कंट्रीमेन टू ऍक्सेप्ट द रॅशनल अँड सायंटिफिक अप्रोच अँड द प्रिन्सिपल ऑफ ह्युमन डिग्निटी अँड सोशल इक्वॅलिटी ऑफ ऑल मेन अँड वुमेन. नीट लक्ष देऊन बघा, राजा राममोहन राय यांच्या बद्दल 2 विधान दिलंय. पहिल्या विधानामध्ये सांगितले की पूर्वेकडे असणाऱ्या सर्व पारंपरिक ज्ञानाबद्दल त्यांना प्रचंड आदर होता, प्रेम होतं, लव्ह अँड रिस्पेक्ट. ओके, ही डिझायर्ड हिज कंट्रीमेन, त्यांची अशी इच्छा होती की भारतीय लोकांनी लॉजिक, रॅशनल, काय म्हणतात तर्क, ह्या गोष्टींना स्वीकार करावा, मानवी सन्मान या गोष्टीचा स्वीकार करावा, सामाजिक समता या गोष्टीचा स्वीकार करावा. असे 2 विधानं दिलेत. तुम्ही नीट विचार करून उत्तर द्यायचंय की विधान एकच करेक्ट आहे, 2च करेक्ट आहे. माझ्या मते हा एक्स्ट्रीमली इझी कॅटेगरीतला आहे. म्हणजे तुमच्यातल्या बेसिक अभ्यास करणाऱ्या मुलांना सुद्धा राईट नाव सोडवता येत असेल. मी समजू शकतो की तुम्ही विद्यार्थी जे आहात हे आता सगळे 2026 वाले विद्यार्थी आहात, बरोबर आहे, आलं लक्षात. कारण 2025च्या पेपरचं अनालिसिस करून आता तुम्ही अभ्यासाला लागणार की मला कशा पद्धतीचा अभ्यास करायचा. सो तुम्ही सगळे 2026चे विद्यार्थी आहात, आलं लक्षात. ओके, येस. पण या 26च्या विद्यार्थ्यांना सुद्धा लक्षात आहे, सिंपल आहे. राजा राममोहन राय त्यांचे विचार काय होते, त्याच्यातलं विधान 1 विधान 2 करेक्ट. हे युपीएससीचा पेपर आहे, आलं लक्षात. ज्याला अवघड म्हणून ओळखला जातं, एक्स्ट्रीमली इझी कॅटेगरी मधला प्रश्न जो आहे हा राजा राममोहन राय यांच्या बद्दल विचारला गेला. कन्सिडर द फॉलोइंग सब्जेक्ट्स विथ रिगार्ड टू द नॉन कोऑपरेशन प्रोग्राम. असहकार्याबद्दल प्रश्न आहे. बॉयकॉट ऑफ लॉ कोर्ट्स अँड फॉरेन कोर्ट्स, म्हणजे न्यायालय आणि परदेशी कापड ह्याचा बॉयकॉट करण्यात आला होता. ऑब्झर्वन्स ऑफ स्ट्रिक्ट नॉन व्हायलन्स, सक्तीने अहिंसाचं पालन करायचं. रिटेन्शन ऑफ टायटल्स अँड ऑनर्स विदाउट युझिंग देम इन पब्लिक, म्हणजे जे ब्रिटिशांनी सन्मान आणि टायटल्स दिलेले आहेत त्यांना जाहीररित्या न वापरायचं, पण त्यांना ठेवायचं स्वतःकडे, परत नाही करायचं, असं ठरवलं होतं का? बरं, तिसरं वाला डेफिनेटली नव्हतं ठरवलं. इस्टॅब्लिशमेंट ऑफ पंचायत फॉर द सेटिंग अप डिस्प्यूट्स, आलं लक्षात. असे प्रश्न तुम्हाला असहकारीच्या बद्दल विचारलेले आहेत, आलं लक्षात. हाऊ मेनी ऑफ द अबोव्ह वर पार्ट्स ऑफ नॉन कोऑपरेशन प्रोग्राम, वरील पैकी किती, कोणते असं नाही विचारले, किती, तर वरील पैकी 3 हे असहकाराचा भाग होते का, 2च असहकाराचा भाग होते का, 1च असहकाराचा भाग होता, असं उत्तर तुम्हाला काय करायचंय त्याच्यामध्ये द्यायचंय. हा ज्याचा कोणाचा पेपर आहे त्यांनी उत्तर दिलेलं तुम्हाला दिसतंय. त्याच्यानंतर इरिगेशन डिव्हाइस कॉल्ड अरघट्ट, आलं लक्षात. ओके, प्राचीन भारताशी संबंधित प्रश्न विचारलेला आहे. वॉटर बॅग मेड ऑफ लेदर पुल्ड ओव्हर अ पुली, अ लार्ज व्हील विथ अर्दन पॉट्स टाईड टू द आउटर एंड ऑफ इट स्पोक्स, आलं लक्षात. ओके, अ लार्ज अर्दन पॉट ड्रिव्हन बाय बॅलॉक्स अँड लार्ज वॉटर बकेट पुल्ड अप बाय द रोप डायरेक्टली बाय हँड. आलं लक्षात. माझं तुम्हाला म्हणणं असेल की अरघट्ट ह्याला काय करा, शोधायचा प्रयत्न करा की अरघट्ट काय असतं, आलं लक्षात. ओके, येस. एन्शियंट इंडियाचा प्रश्न आहे परत. हु अमंग द फॉलोइंग रूलर्स इन एन्शियंट इंडिया हॅड अज्युम द टायटल्स ऑफ मत्तविलासा, विचित्र चित्त, ओके, गुणभर, आलं लक्षात. असे नाव कोणी घेतले होते? महेंद्रवर्मननी घेतले होते, सिंह विष्णूंनी घेतले होते, नरसिंहवर्मननी घेतले होते का सिंहवर्मननी घेतले होते? एन्शियंट इंडियावरती आत्ताच तुमच्या डोळ्याच्या समोर 4 प्रश्न झालेत, आलं लक्षात. ओके, त्याच्यानंतर फाहियान, ज्याला फाक्झियान पण म्हणतात, द चायनीज पिलग्रिम ट्रॅव्हल टू इंडिया ड्युरिंग द रेन ऑफ, कुणाच्या काळामध्ये फाहियान येऊन गेला? ह्याच्यापेक्षा अजून सोपा प्रश्न येत नाही अरे, हा गट क गट ड ला विचारला जाणारा प्रश्न आहे. समुद्रगुप्त, चंद्रगुप्त दुसरा असं दिलंय. ओके, कुमारगुप्त आणि स्कंदगुप्त, कुणाच्या काळामध्ये फाहियान भारतामध्ये येऊन गेला? असा स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न त्यांनी विचारला. मग 5 प्रश्न झाले एन्शियंट इंडियाचे. हु अमंग द फॉलोइंग लेड अ सक्सेसफुल मिलिटरी कॅम्पेन अगेन्स्ट द किंगडम ऑफ श्रीविजया, the powerful maritime state which ruled the Malay Peninsula, Sumatra, Java and neighboring islands. आपल्या भारतामध्ये असं राज्य होऊन गेले की ज्यांनी इंडोनेशिया, सुमात्रा, जावा त्या सगळ्या पट्ट्यावरती राज्य केलेलं आहे, आलं लक्षात. ओके, त्या किंगडमचं नाव होतं श्रीविजय, आलं लक्षात. ओके, त्या श्रीविजय साम्राज्यावरती कोणी आक्रमण केलं होतं? अमोघ वर्षांनी केलं होतं, प्रतापरुद्रनी केलं होतं, राजेंद्र पहिल्यानी केलं होतं का विष्णुवर्धननी केलं होतं? श्रीविजयवरती हल्ला कोणी केला होता असा प्रश्न जो आहे तो विचारला गेला. थोडंसं तुम्हाला लक्षात येत असेल की भारतीय जे नवीन जुन्या टाईपचे सगळे जे हिंदू राजे होते त्या सगळ्या हिंदू राजांच्या इतिहासांवरती आता प्रश्न जो आहे तो जरासा जास्त विचारलाय. विथ रेफरन्स टू द एन्शियंट इंडिया 600 ते 322 BC असा स्पेसिफिक काळ दिलेला आहे. कन्सिडर द फॉलोइंग पेयर्स. अश्मक, कंबोज, अवंती आणि कोसल असे महाजनपदांची नावं दिलेली आहेत, आलं लक्षात. त्यांच्यामधून वाहणारी नदी गोदावरी, विपास, महानदी आणि शरयू, आलं लक्षात. ओके, असं तुम्हाला प्रश्न विचारलेले आहेत की कुठल्या ह्याच्यामधून कोणते हे वाहत आहेत, नद्या वाहत आहेत.
आलं लक्षात? ओके, येस. आणि मग त्याच्यातल्या जोड्या तुम्हाला मॅच करायच्यात, किती जोड्या करेक्टली मॅच होत आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला काय आहे प्रश्न विचारलेला आहे. आलं लक्षात? ओके, मी ह्याच्यामध्ये वर्गामध्ये सुद्धा बऱ्याच वेळा एक गाणं म्हणत असतो, शरयू तीरावरी अयोध्या प्रभू मंदिरी वसली. लक्षात? शरयू नदी कुठे वाहते? अयोध्येच्या आसपास वाहते. अयोध्येच्या जवळच अवंती आणि कौशल असे 2 राज्य होते. आलं लक्षात? ओके, येस. अश्मक, अश्मक म्हणजे विंध्य पर्वताच्या दक्षिणेला कुठली नदी आहे? गोदावरी नदी आहे. आलं लक्षात? ओके, 2 तर तुम्हाला असेच मिळाले. अवंती, अवंती कुठे येते? अवंती येतं विंध्य पर्वताच्या जस्ट वरती. आलं लक्षात? ओके, डेफिनेटली महानदी तिथं वाहत नाही, महानदी एकदम पूर्वेला ओरिसामध्ये वाहते. आलं लक्षात? ओके, आणि कंबोज, आता ते उत्तर बघायचे नाही आहेत पण तुम्ही शोधून घ्यायचा प्रयत्न करा. सोपे सोपे प्रश्न विचारलेत एन्शियंट इंडियाशी संबंधित, ज्यांनी अगदी स्टेट बोर्डाच्या पुस्तकामध्ये असलेला 16 महाजन पदांचा नकाशा पण नीट बघितलेला आहे. आलं लक्षात? ओके, त्यांना ह्या प्रश्नाचं उत्तर सुटतं. आलं लक्षात? त्यांना काय आहे, या प्रश्नाचं उत्तर जे आहे हे सुटतं, स्ट्रेट फॉरवर्ड मध्ये सुटतं. आलं लक्षात? ओके, येस. बरोबर आहे की नाही? आलं लक्षात? ओके, येस. सो हा सगळा भाग जो आहे, हा सगळा भाग तुम्हाला काय असला पाहिजे, माहिती असला पाहिजे. आलं लक्षात? ओके, प्राचीन भारतावरती 6 प्रश्न आले. द फर्स्ट गंधर्व महाविद्यालय, द म्युझिक ट्रेनिंग स्कूल वॉज सेटअप इन 1901 बाय विष्णू दिगंबर पलुस्कर इन दिल्ली, ग्वालियर, उज्जैन, लाहोर. कुठे गंधर्व महाविद्यालय कुठे स्थापन करण्यात आलं होतं? आलं लक्षात? ओके, हा प्रश्न कशाचा आहे सर? इतिहासाचा आहे का? नाही, हा प्रश्न आर्ट अँड कल्चरचा आहे. आर्ट अँड कल्चर मध्ये तुम्हाला आर्ट अँड कल्चरशी संबंधित संस्था असा प्रश्न आहे. गंधर्व महाविद्यालय ही एक वन ऑफ दी इम्पॉर्टंट संस्था मानली जाते. आलं लक्षात? ओके, मग त्याच्याशी संबंधित हा प्रश्न जो आहे तो विचारलेला आहे. अशोकन इन्स्क्रिप्शन सजेस्ट दॅट द प्रदेशिका, राजुका, युक्ता हे दीज आर इम्पॉर्टंट ऑफिसर्स ऍट द, कुठल्या लेवलचे ऑफिसर्स आहेत? प्रदेशिका, राजुका आणि युक्त हे कुठल्या लेवलचे ऑफिसर्स आहेत? अशोकन काय? प्राचीन भारताचा प्रश्न आहे. वन्स अगेन स्ट्रेट फॉरवर्ड पुस्तकामधून डायरेक्टली आलेला प्रश्न आहे. नुसतं पुस्तक जरी नीट शाण्यासारखं वाचलं असेल तरी सुद्धा तुमचा हे सुटणार आहे. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट इन रिस्पेक्ट ऑफ नॉन कोऑपरेशन मुवमेंट. द काँग्रेस डिक्लेअर्ड द अटेनमेंट ऑफ स्वराज बाय ऑल द लेजिटिमेट अँड पीसफुल मीन्स टू बी इट्स ऑब्जेक्टिव्ह. आलं लक्षात? ओके, येस. असहकार चळवळी, नॉन कोऑपरेशन चळवळी, आलं लक्षात? ओके, ही सविनय कायदेभंग नाहीये. आलं लक्षात? नॉन कॉपरेशन, नॉन कॉपरेशन म्हणजे काय? आलं लक्षात? ओके, नॉन कॉपरेशन म्हणजे काय? नॉन कॉपरेशन म्हणजे असहकार. आलं लक्षात? ओके, सविनय कायदेभंगाला मग काय म्हणूया? सिव्हिल डिसओबिडियन्स म्हणूया. नॉन कॉपरेशन कधी झाली होती? 1920च्या आसपास झाली होती. आलं लक्षात? ओके, येस. त्याच्यानंतर असहकार चळवळ कधी झाली? 1920च्या आसपास. हे पूर्ण स्वराजची जी संकल्पना आहे, स्वराजची संकल्पना ही कधी आली होती? 1929 मध्ये आली होती. मग तुम्ही मला सांगा, नॉन कॉपरेशन मध्ये स्वराजची संकल्पना असणार आहे का? नाही. आलं लक्षात? इट वॉज टू बी इम्प्लिमेंटेड इन स्टेजेस विथ सिव्हिल डिसओबिडियन्स अँड नॉन पेमेंट ऑफ टॅक्सेस फॉर द नेक्स्ट स्टेज ओनली स्वराज डिड नॉट कम विदिन अ इयर अँड द गव्हर्नमेंट रिसॉर्टेड टू रिप्रेशन. आता हे आतला भाग आहे. हे होतं खरं त्यांच्या डिस्कशन मध्ये की बाबा जर आपल्याला 1 वर्षाच्या आत, कारण महात्मा गांधी बोलले होते ना की जर नीट असहकार केलं तर 1 वर्षाच्या आत स्वराज मिळेल, पण नाही मिळालं तर मग हे टप्पे वापरूया. असं त्यांनी डिसाईड केलेलं होतं. पण तुम्हाला माहिती असू दे की मॉडर्न इंडियाच्या अगदी बेसिक मधून तुम्हाला प्रश्न विचारले गेलेले आहेत. वरच्या विधानांपैकी किती विधानं करेक्ट आहेत असा प्रश्न आहे. 1, 2, दोन्ही, एकही नाही असा प्रश्न आहे. आलं लक्षात? ओके, कन्सिडर द फॉलोइंग कंट्रीज: ऑस्ट्रिया, बल्गेरिया, क्रोशिया, सर्बिया, स्वीडन आणि नॉर्थ मॅसेडोनिया. हाऊ मेनी ऑफ द अबोव आर मेंबर्स ऑफ नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन? आता या प्रश्नाला तुम्ही कुठे टाकाल? वर्ल्ड हिस्ट्री मध्ये टाकाल? आलं लक्षात? का करंट अफेअर्स मध्ये टाकाल? काय इंटरनॅशनल रिलेशन्स मध्ये टाकाल? तर प्रिलिम्सला इंटरनॅशनल रिलेशन्स नसतं. मग वर्ल्ड हिस्ट्री मध्ये नाटो जरी असला तरी वर्ल्ड हिस्ट्री पण प्रिलिम्सला नसतं. मग हा करंट अफेअर्स मधून आलेला प्रश्न आहे. आलं लक्षात? म्हणजे तुम्हाला बघा, करंट अफेअर्स मध्ये नाटो 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 खूप चर्चेला होतं ना युक्रेन आणि रशियाच्या युद्धामुळे. मग त्यांनी विचारलं नाटोचे मेंबर कोण कोण आहेत सांगा. त्यांनी हे नाही विचारलं रशिया आणि युक्रेनची लढाई काय आणि कशी, कसं जिंकलेन, काय काय, काहीच नाही विचारलं त्यांनी. त्यांनी एवढंच विचारलं
की आम्हाला नाटोचे मेंबर्स कोण आहेत ते सांगा. ह्याला म्हणतात करंट अफेअर्स ओरिएंटेड स्टॅटिक क्वेश्चन. बरोबर आहे. इतिहासामध्ये सुद्धा तुम्ही जर लक्ष देऊन बघितलं असेल तर तुम्हाला लक्षात आलं असेल की बऱ्यापैकी ते श्रीविजय वगैरे याच्याबद्दल प्रश्न विचारला आता. लक्षात तुम्ही जर थोडं बघितलं गेल्या वर्षभराच्या करंट अफेअर्स मध्ये तर तुम्हाला लक्षात येईल की वर्षभराच्या करंट अफेअर्स मध्ये वारंवार वेगवेगळ्या ठिकाणांचा उल्लेख आलाय. ओके, कुठे इंडोनेशियामध्ये समुद्राच्या खाली विष्णू मंदिरच सापडलं काय? लक्षात, रियालिटीमध्ये सापडलं नाही, तिथे खूप आधीच्या काळापासून ते होतं आणि टुरिझम पण चालू होतं, पण आता त्याला पब्लिसिटी मिळाली. आलं लक्षात? ओके, अशा प्रकारच्या गोष्टी करंट अफेअर्स मध्ये होत्या म्हणून त्याच्याशी संबंधित प्रश्न त्यांनी विचारायला सुरुवात केली. ह्याला म्हणतात करंट अफेअर्स ओरिएंटेड स्टॅटिक क्वेश्चन्स. म्हणजे पुस्तकं नीट वाचले तरी सुद्धा तुम्हाला प्रश्न सुटतील. आलं लक्षात? ओके, कन्सिडर द फॉलोइंग कंट्रीज: बोलिव्हिया, ब्राझील, कंबोडिया, इक्वेटर, पॅराग्वे आणि व्हेनेझुएला. अँडीज माउंटेन पास थ्रू हाऊ मेनी ऑफ द अबव कंट्रीज. जगाचा नकाशा जर तुम्ही एकदा बघितला तर जिओग्राफीचा हा प्रश्न अगदी आरामात सुटतो. मॅपिंगचा प्रश्न होता. माझ्या मते जगभरामध्ये जे माउंटेन्स आहेत, रिव्हर्स आहेत, महत्वाचे माउंटेन्स, महत्वाचे रिव्हर्स, हे तरी तुम्हाला माहिती असतातच, पाठ केलेलं असतंच. लक्षात घे, ते प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतील, इझिली तुम्हाला सोडवता पण येतील. कन्सिडर द फॉलोइंग वॉटर बॉडीज: लेक टांगानिका, लेक टॉनले सॅप आणि पाटोस लगून. कुठे कुठे आहे? आता आपल्याला सगळ्यांना टांगानिका माहिती असतो कारण जगातला सगळ्यात उंचावरती असणारा हा लेक आहे. बरोबर आहे की नाही? लक्षात. थ्रू हाऊ मेनी ऑफ देम डज द इक्वेटर पास. लक्षात. ओके, म्हणजे विषुववृत्त जो आहे हा ह्यांच्यापैकी कुणाकुणामधून पास होतो हा प्रश्न तुम्हाला विचारलाय. अरे पांडुरंग, आलं लक्षात? ओके, येस आहे की नाही? सांगायचा मुद्दा असा आहे की तुम्हाला इक्वेटर्स जे आहे ते कसे पास होत आहेत, काय पास होत आहेत हे बघायचं. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स अबाउट टर्मरिक ड्युरिंग द इयर 22-23. टर्मरिक म्हणजे हळद. 22-23 म्हणजे करंट अफेअर्स मधला प्रश्न आहे. आलं लक्षात? इंडिया इज द लार्जेस्ट प्रोड्युसर एक्सपोर्टर ऑफ द टर्मरिक. फक्त 22-23 बद्दल ठरवायचं बरं का. More than 30 varieties of turmeric are grown in India. महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक, तमिळनाडू अँड मेजर टर्मरिक प्रोड्युसिंग स्टेट्स इन इंडिया. टर्मरिकशी संबंधित रिपोर्ट आला होता आणि त्याच्यावरती आधारित त्यांनी काय करून टाकला? प्रश्न विचारून टाकला करंट अफेअर्स मध्ये. आलं लक्षात? ओके, येस, 22-23 बद्दल व्हेरी स्पेसिफिकली प्रश्न त्यांनी काय केला होता? विचारला होता. Which of the following are evidences of phenomenon of continental drift? Continental drift तुम्ही जर एनसीईआरटी वाचत असाल, ओके, एनसीईआरटी 11वीची फंडामेंटल ऑफ फिजिकल जिओग्राफी, तर त्याच्यातल्या लिटरली 3ऱ्या-4थ्या चॅप्टर मध्ये तुम्हाला याची सगळी माहिती आहे. आलं लक्षात? कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट काय असतो, वेगनर कोण होता, कशा पद्धतीने कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट झाले, त्याचे काय काय पुरावे आहेत, तर त्यांनी तेच विचारले की ह्याच्यापैकी कोणते कोणते पुरावे कॉन्टिनेंटल ड्रिफ्टचे पुरावे म्हणून मानले जातात. आलं लक्षात? ओके, कोणते कोणते पुरावे जे आहेत ते कॉन्टिनेंटल ड्रिफ्टचे पुरावे मानले जातात. आलं लक्षात? ओके, येस. आणि तो प्रश्न तुम्हाला विचारला, मग त्याच्यातलं 1, 2, 3 पैकी कोणते कोणते करेक्ट आहेत त्याला खुणा करायचं. परत पुस्तकातलाच प्रश्न आहे, प्युअरली कन्सेप्च्युअल प्रश्न आहे. आलं लक्षात? ओके, तुम्ही फक्त आणि फक्त या प्रश्नांच्या कन्सेप्ट कडे जरी लक्ष दिलं, आलं लक्षात? ओके, तरी सुद्धा तुमचे प्रश्न जे आहेत ते अगदी आरामात सुटतायत, हे लक्षात घ्या. आलं लक्षात? ओके, येस. तसं बघायचं झालं तर आपण सगळ्याच प्रश्नांकडे जाऊ शकतो, सगळ्याच विषयांच्या प्रश्नांकडे जाऊ शकतो. आलं लक्षात? ओके, पण मला तुम्हाला हे दाखवायचं होतं आणि असं नाहीये, मी तर ओळीनी सुरुवातीला बघायला सुरुवात केली. इकॉनॉमिक्स दाखवलं, इतिहास दाखवलं, भूगोल दाखवलं, करंट अफेअर्स दाखवलं. आलं लक्षात? ओके, येस. कोणते पण रॅन्डमली प्रश्न घ्या, तुम्हाला लक्षात येईल की ह्यांनी कन्सेप्ट वरती, पुस्तकांच्या वरती आधारित प्रश्न जे आहे ते विचारलेत. बघा आता फॉर एक्झाम्पल, आलं लक्षात? कन्सिडर द फॉलोइंग टाइप ऑफ व्हेकल्स: फुल बॅटरी इलेक्ट्रिक व्हेकल, हायड्रोजन फ्युएल सेल व्हेकल आणि फ्युएल सेल इलेक्ट्रिक हायब्रिड व्हेकल. हाऊ मेनी ऑफ द अबोव आर कन्सिडर्ड ॲज अन अल्टरनेटिव्ह पॉवर ट्रेन व्हेकल्स? लक्षात? अल्टरनेटिव्ह पॉवर ट्रेन व्हेकल ह्याच्यावरती एवढा मोठा आर्टिकल लिहून आलेला होता. अल्टरनेटिव्ह पॉवर ट्रेन व्हेकल्स म्हणजे काय, त्यांचे फायदे काय आणि आपल्या भारतामध्ये त्याला इम्प्लिमेंट करण्याच्या काय अडचणी येतात, हे सगळं त्याच्यामध्ये डिस्कस झालेलं होतं. जर तुम्ही वृत्तपत्र जरी नीट वाचत असाल, एखाद्या करंट अफेअर्सच्या लेक्चरवरती डिपेंडंट राहण्याऐवजी, एखाद्या मासिक नोट्स वरती डिपेंडंट राहण्याऐवजी तुम्ही वृत्तपत्र जरी नीट वाचत असाल तरी सुद्धा तुमचा हा सगळा विषय जो आहे हा कव्हर होतो. आणि लक्षात? ओके, येस. त्याच्यानंतर विथ रेफरन्स टू द अनमॅन्ड एरियल व्हेकल, UAV, ज्याला ड्रोन असं पण म्हणतो आपण, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट: ऑल टाइप ऑफ UAVs कॅन डू व्हर्टिकल लँडिंग.
व्हर्टिकल लँडिंग म्हणजे असं उतरणे आणि असं वरती जाणे. आता तुम्हाला जर माहिती असेल, आता लढाई झाली युद्धाची, आलं लक्षात ओके, त्याच्यामधले ड्रोन जे ते असे उडतात, व्हर्टिकल लँडिंग नाही करू शकत. आलं लक्षात ओके, ते असे उडतात आणि असे लँड होतात. आलं लक्षात ओके. सो पहिलं विधान तर रॉंग आहे, सरळ सरळ. ऑल टाइप ऑफ युएव्ही कॅन डू ऑटोमेटेड हॉवरिंग. ऑटोमेटेड हॉवरिंग म्हणजे असं एकाच जागी फ्लोट करत राहणे, त्याचे फॅन फिरत राहतील. पण समजा एखाद्या युएव्ही मध्ये फॅनच नसेल, मग जेटवरती आधारित युएव्ही असेल, मग ऑटोमॅटिक हॉवरिंग नाही करू शकणार. हे ऑल हा जो शब्द आहे ह्याच्यामुळे हे विधान चुकवतात. ऑल टाइप ऑफ युएव्हीज कॅन यूज बॅटरी ओनली ऍज अ सोर्स ऑफ पॉवर सप्लाय. आलं लक्षात. ज्यांच्यामध्ये फॅन असेल ते बॅटरी ओनली वरती काम करू शकतात, पण ज्यांच्यामध्ये फॅनच नसेल ते बॅटरी ओनली वरती काम नाही करू शकत. आलं लक्षात ओके. सो 1 2 3 विधानं जी आहेत, ह्या विधानांपैकी किती विधानं करेक्ट आहेत? एक पण करेक्ट नाही. क्या बात आहे. ज्यांनी कोणी पेपर सोडवलाय भारी सोडवलाय. इन द कॉन्टेक्स्ट ऑफ इलेक्ट्रिक व्हेकल बॅटरीज कन्सिडर द फॉलोइंग एलिमेंट्स. आता मी काय तुम्हाला सोडवून दाखवत नाही बेटा प्रत्येक गोष्ट, पण आता तुम्हाला पण माहिती असू दे की काश्मीरमध्ये कुठला तरी धातू सापडला होता. माहिती का तुम्हाला? आलं, काश्मीरमध्ये कुठला तरी धातू सापडला होता. मोठी बातमी झाली होती गेल्या वर्षी. मग त्याच बातमीवरती आधारित प्रश्न आहे, करंट अफेअर्सचा प्रश्न आहे. अलग, कन्सिडर द कॉन्टेक्स्ट ऑफ इलेक्ट्रिक व्हेकल बॅटरीज, कन्सिडर फॉलोइंग एलिमेंट्स: कोबाल्ट, ग्राफाइट, लिथियम, निकेल. हाऊ मेनी ऑफ द अबोव युजली मेकअप द बॅटरी कॅथोड्स? वरील पैकी कोण कोणते बॅटरीमध्ये वापरले जातात? तर लिथियम जेव्हा काश्मीरमध्ये सापडलं होतं तेव्हा अचानकच चर्चा झाली होती की आता इलेक्ट्रिक व्हेकल भारतात स्वस्त होणार, असं होणार तसं होणार. लगेच दुसऱ्या दिवशी आर्टिकल छापून आलं होतं की नुसतं लिथियम सापडून चालत नाही, अजून हे धातू पण लागतात. आलं लक्षात. मग ते धातू लागतात ते सगळं न्यूजपेपरमध्ये लिहून आलं तर कोबाल्ट, ग्राफाइट, लिथियम, निकेल सगळं तुम्हाला त्याच्यामध्ये बघायला मिळेल ना. म्हणजे सगळं नाही बघायला, त्याच्यातलं जे लागेल ते सगळं तुम्हाला त्याच्यात बघायला मिळेल. आलं लक्षात ओके. येस, रियालिटीमध्ये असं आहे की हे चारही लागतात वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये. काय एका ह्याच्यात बॉडी लागते, एका ह्याच्यामध्ये तो इलेक्ट्रोड लागतो, मग लिथियम आयनच्या साठी ती पेस्ट बनवायला लागते, असं सगळंच आहे. आलं लक्षात ओके. येस. सो करंट अफेअर्स वरती आधारित प्रश्न जे आहेत हे प्रश्न सुद्धा तुम्हाला काय आहेत विचारलेले जे आहेत ते दिसतील. आलं लक्षात ओके. येस, तुम्ही जर नीट लक्ष देऊन बघितलं असेल तर तुमच्या लक्षात येईल की पेपर युपीएससीचा तसा सोपा होता. पण होतं काय, आम्ही पण त्या परीक्षा देऊन आलेलो आहोत, आम्ही पण त्या परीक्षांचं वातावरण बघितलेलं आहे, कसं असतं काय असतं हे बघितलेलं आहे. लक्षात ओके. त्या परीक्षेच्या आतमध्ये गेल्यानंतर ओके आतली सिच्युएशन, आतली परिस्थिती कशी असते हे आम्ही बघितलेलं आहे. आणि त्या परिस्थितीमध्ये तुम्ही विद्यार्थी ह्या पेपरला सुद्धा अवघड पेपर म्हणता. मग त्या परिस्थितीला कसं हँडल करायचं, त्या परिस्थितीला कशा पद्धतीने सामोरं जायचं, तशा पेपरला कशा पद्धतीने सामोरं जायचं, पेपर सोडवत असताना मनामध्ये स्ट्रॅटेजी कशी बनवायची की किती प्रश्न सोडवायचे, किती प्रश्न अटेम्प्ट करायचे, हा खरा तुमच्या परीक्षेमधला स्किल आहे. एखादा विद्यार्थी गरज नसताना जर 90-95 प्रश्न सोडून आला असेल तर पंचायत होईल, त्याचे खूप सारे रॉंग होऊन जातील, तो निगेटिव्ह मध्ये निघून जाईल. एखादा विद्यार्थी जर आवश्यक होतं तेव्हा सुद्धा फक्त 60-70च प्रश्न अटेम्प्ट करून आला असेल, त्याची किती पण ऍक्युरसी असू दे, त्याची क्लिअर होण्याची शक्यता अगदीच धूसर होऊन जाणार आहे. 60-70 लिहिल्याने क्लिअर होत नाही असं मला म्हणायचं नाही, पण खूपच दुर्मिळ आहेत असे विद्यार्थी की ज्यांनी 60-70च प्रश्न सोडवले आणि क्लिअर झाले. आलं लक्षात ओके. येस, म्हणून ह्या परीक्षेकडे तुम्ही लक्ष देऊन बघणं अत्यंत आवश्यक आहे. आता आत्ताचा जो पेपर झाला ह्याचं एक जनरल अनालिसिस जर आपण करायचं झालं तर ह्याच्यामध्ये कुठल्या विषयाचे किती प्रश्न होते ह्याचं थोडंसं वर्गीकरण मी करण्याचा प्रयत्न केलाय. लक्षात ओके. ते वर्गीकरण तुम्हाला सांगतो की कशा पद्धतीने वर्गीकरण होतं आणि त्याचं मागच्या वर्षी सोबत तुलना पण करूया आपण. आलं लक्षात ओके की त्याच्यामध्ये कसे प्रश्न होते, काय प्रश्न होते. आलं लक्षात ओके. ह्याची तुलना पण करण्याचा प्रयत्न करूया. नुसतं एवढंच नाहीये तर त्याच्यामध्ये आपण हे पण बघूया की प्रश्नांचं हार्डनेस कसं होतं. आलं, तुम्ही तर आता जवळपास 3-4 विषयांचे प्रश्न माझ्यासोबत बघितले. आलं लक्षात ओके. येस, आहे की नाही. तो प्रश्न कसे होते, काय होते, हा वाला भाग जो आहे तो पण थोडासा बघण्याचा आपण काय करूया प्रयत्न करूया. ठीक आहे. आलं लक्षात. जस्ट एक स्ट्रक्चर ज्या विद्यार्थ्यांना ऐकायचंय की किती कोणत्या विषयाचे किती प्रश्न आले, आलं लक्षात ओके, कोणत्या विषयाचे कसे प्रश्न आले, हा ज्यांना प्रश्न पडलाय त्यांच्यासाठी. सगळ्यात पहिल्यांदा तर मी जो विषय शिकवतो त्या विषयाकडे येऊया. आलं लक्षात ओके. हिस्ट्री विषय. ओके, हिस्ट्री या विषयावरती साधारणपणे दरवर्षी तसं बघायला गेलं तर प्रश्न कमी असतात,
पण या वर्षी 14 प्रश्न होते, डायरेक्टली 14. आलं लक्षात? ओके, किती प्रश्न होते? 14. आलं लक्षात? ओके, इंडियन इकॉनॉमीवरती 13 प्रश्न होते, इकॉनॉमी. आलं लक्षात? ओके, 13 प्रश्न होते इंडियन इकॉनॉमीवरती. आलं लक्षात? ओके, पॉलिटीच्या वरती सुद्धा 14 प्रश्न होते, पॉलिटी. आलं लक्षात? ओके, इंडियन पॉलिटी जी आहे हे त्याच्यावरती काय होते? 14 प्रश्न. त्याच्यानंतर जनरल सायन्स, विज्ञान जे असतं, आलं लक्षात? ह्याच्यावरती 12 प्रश्न होते. आलं लक्षात? 14, 13, 14 आणि 12. आलं लक्षात? ओके, जिओग्राफी जी आहे या जिओग्राफीच्या वरती एकूण 20 प्रश्न होते. अरे बापरे सर, जिओग्राफीवरती खूप आले होते. आलं लक्षात? ओके, येस. आर्ट अँड कल्चर हा जर तुम्ही विषय बघितला, आर्ट अँड कल्चर डायरेक्टली और इनडायरेक्टली, आलं लक्षात? ओके, येस, ह्याच्यावरती तुम्हाला 7 प्रश्न दिसतील, 7. आलं लक्षात? ओके, आणि करंट अफेअर्स वरती सुद्धा 20 प्रश्न होते. म्हणजे तुम्हाला लक्षात येतील की यावेळेस किंग मेकर जिओग्राफी होता. आलं लक्षात? ओके, ह्याच्यामध्ये जिओग्राफी आणि ह्याच्यामध्येच एन्व्हायरमेंट पण झालं बरं का. आलं लक्षात? जिओग्राफी मध्येच आणि करंट अफेअर्स मध्येच एन्व्हायरमेंट कव्हर करून टाकलं मी. आलं लक्षात? कारण ते खूप डिफिकल्ट असतं, अगदी एकाच तासाच्या आतमध्ये त्याला सॉर्ट करणं. आलं लक्षात? ओके, सो अशा पद्धतीने होता. तर त्यांचा हार्डनेस लेवल जर बघायचा झाला तर कसा होता? आलं लक्षात? ओके, इतिहास हा जो विषय आहे या विषयाचे प्रश्न तसे तर तुम्हाला दाखवले ते नेमके सगळे सोपे सोपे होते. आलं लक्षात? ओके, येस, पण बाय अँड लार्ज इतिहासाचे क्वेश्चन जे आहेत ते मीडियम टू हार्ड होते. इझी पण होते, फ्यू इझी असं लिहितो मी. आलं लक्षात? काही इझी पण प्रश्न होते, पण मेजॉरिटी प्रश्न मीडियम टू हार्ड होते. म्हणजे थोडासा अभ्यास, थोडीशी रिव्हिजन आवश्यक आहे. आलं लक्षात? इकॉनॉमिक्सचे प्रश्न सुद्धा मीडियम टू हार्ड असंच टाकूया. मी हे जे हार्डनेस म्हणतोय ते तुम्ही घरात बसून पेपर सोडवतानाच म्हणत नाही, एक्झाम मध्ये असताना तिथे वेळेचा ताण असतो, परीक्षेचा ताण असतो, डोक्यामध्ये 100 गोष्टी चालू असतात, तेव्हाचा ताण सांगतोय, तेव्हा ते प्रश्न कसे वाटतात ते सांगतोय. आलं लक्षात? ओके, येस, आहे की नाही? जिओग्राफीचे प्रश्न जे आहेत हे जिओग्राफीचे प्रश्न इझी टू मीडियम कॅटेगरी मधले होते. सराव केला असेल तर सुटतील असे प्रश्न होते. पॉलिटीचे सर्व प्रश्न मी खूप जणांना फोन करून विचारला, सगळेचे सगळे प्रश्न मॉडरेट कॅटेगरी मधले होते. आलं लक्षात? ओके, येस. त्याच्यानंतर सायन्सचे प्रश्न विचारले मी, इझी टू मीडियम कॅटेगरी मधले होते. आलं लक्षात? ओके, आर्ट अँड कल्चरचे जे प्रश्न विचारले सर जवळपास सगळ्यांनी सांगितलं की सर मेजॉरिटीली हार्ड प्रश्न होते, काही काही मीडियम होते, इझी एक पण नव्हतं. आलं लक्षात? गोष्ट असे की संस्थात्मक प्रश्न विचारतील असं खूप कमी जणांना वाटलं. आलं लक्षात? ओके, आणि करंट अफेअर्सचे प्रश्न कसे पण असू दे, आलं लक्षात? ओके, बाय अँड लार्ज सगळेच लोक जे आहेत त्याला मीडियम टू हार्डच म्हणतात, कारण सगळे करंट अफेअर्स करणं मुश्किल असतं ना. वर्षभराचे करंट अफेअर्स किंवा त्याच्या ह्याच्यामध्ये तर प्रश्न 2 वर्षाच्या आधीचा 23-24चा, 22-23चा, 23-24 पण नाही, 3 वर्ष आधीचा प्रश्न विचारला होता. लक्षात येतंय? करंट अफेअर्स मध्ये. आलं लक्षात? ओके, सो बाय अँड लार्ज थोडीशी रचना जर तुम्ही बघितली तर मेजॉरिटी पेपर जो आहे हा मॉडरेट कॅटेगरी मध्ये होता असं म्हणायला लागेल. आलं लक्षात? ओके, येस, आहे की नाही? मॉडरेट कॅटेगरी मध्ये होता. मग त्याच्यामध्ये काही इझी पण होते, आलं लक्षात, काही हार्ड पण होते. आलं लक्षात? पण बाय अँड लार्ज सर्व विषयांमध्ये मॉडरेट कॅटेगरीचेच प्रश्न जास्त होते. पेपर तसाच बनवलेला असतो. काही आता एक्सपर्ट लोक त्याच्यावरती सुरू करतील लगेच, म्हणजे सो कॉल्ड एक्सपर्ट लोक. आलं लक्षात? की एवढा कट ऑफ यायला पाहिजे, तेवढा कट ऑफ यायला पाहिजे. माझं सरळ सरळ तुम्हाला सांगणं आहे की इफ यू फील गुड अबाउट द पेपर, स्टार्ट प्रिपेरिंग फॉर मेन्स. लक्षात? तुम्हाला त्या पेपर बद्दल थोडी पण चांगली फिलिंग असेल की हा गेल्या वाटतं चांगला, तुमच्या आजूबाजूच्या सर्कलमध्ये तुम्हाला जर तुमच्या सर्कल पैकी निम्म्यामध्ये तुम्ही असाल, चांगले गेलेल्या निम्म्यामध्ये तुम्ही असाल, तुम्ही पेपर सोडवायला सुरू करा, मेन्सची प्रॅक्टिस करायला सुरू करा, आन्सर रायटिंग सुरू करा, ऑप्शनलची रिव्हिजन सुरू करा. आलं लक्षात? ओके, येस. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे 2026चे एमपीएससीचे विद्यार्थी आहेत या पेपरकडे लक्ष देऊन बघा. पेपर कसा होता? स्टेट बोर्ड खूप महत्वाचे होते हे जाणवेल तुम्हाला, एनसीईआरटी खूप महत्वाची होती हे जाणवेल तुम्हाला.
प्रश्न अवघड नसतात हे जाणवेल तुम्हाला. फार डिटेलमध्ये जावं लागत नाही, 100 पुस्तकं वाचावी लागत नाही हे जाणवेल तुम्हाला. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जाणवेल ती म्हणजे खूप 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 रिव्हिजन करायला लागेल. खूप खूप अगदी पुस्तकाच्या कानाकोपऱ्यामध्ये दिलेले डिटेल्स जे आहेत ते आपल्याला बघायला लागतील हे जाणवेल तुम्हाला. आलं लक्षात? ओके, येस. हे जर सगळं तुम्हाला जाणवलं तर मग या पेपर अनालिसिसला काहीतरी अर्थ आहे, अन्यथा सगळंच व्यर्थ आहे. आलं लक्षात? ओके, येस. या इथे मी थांबतो. काही शंका, काही प्रश्न, काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही मला विचारू शकता. ओके, येस. खाली कमेंट करून विचारा. तुमचे कुठलेही प्रश्न असतील तर मी स्वतः वैयक्तिकरित्या त्याला रिप्लाय देईन. ठीक आहे. जय हिंद, जय भारत.